भक्तीचा बाजार करून काही जण पैसे मिळवण्याचा मार्ग शोधतात. नाही तर मी कित्येक व्हिडिओ बघतो की स्वामींच्या अवतारामध्ये ते आर्टिस्ट येतात, कोणाचं बारसं चालू आहे, त्या मुलाला घेतलंय आणि स्वामीं त्याचं बारसं करतात. म्हणजे मला खरंच कीव आली. करेक्ट. तुम्ही देवाला देवाच्या ठिकाणीच ठेवा. बरोबर. तर एके ठिकाणी बघितलं की तो स्वामींचा वेश केलाय त्या कलाकारांनी, आणि स्वामी कधी असे वागलेही नसतील असे तो विचित्र हातवारे वगैरे करतो. तर मग तुम्ही भक्तीचा बाजार मांडताय ना. व्हिडिओ टाकला, कुठे पोस्ट केला सोशल मीडियावर, इन्स्टावर, रीलवरती, आणि फॉलोअर्स आले म्हणजे आपण मोठे आहोत असं नाही. बरेच जण मला भेटायचं, सर तुम्ही ना आम्हाला घेऊन सिनेमा करा ना, आम्ही पैसे पण नाही घेणार, हे करा, माझे इतके फॉलोअर्स आहेत. अच्छा. म्हणजे तू गॅरंटी देतो तुझे फॉलोअर्स तुझा सिनेमा बघायला येतील? सिनेमा तर याच्यात काम करणाऱ्या आर्टिस्टची तुलना करूच नका तुम्ही. इथं तुमचा अभिनयच लागतो, आणि अभिनय तुम्ही एक केला तर त्याच्यातनं मी लगेच स्टार होईल असं होत नाही. लोकांची आयुष्य गेली तरी ते शिकतात. 2007 मध्ये मी अक्कलकोटला गेलो, स्वामींचं दर्शन घेऊन मी बाहेर आलो, आणि काय असेल ते असेल, माझ्या डोक्यात एक कल्पना आली की अरे आपण मराठी तारका पुस्तक केलंय, माधुरी दीक्षितच्या हस्ते त्याचं ओपनिंग केलंय, तर आपण असा एखादा शो करूयात की ज्याच्यात ह्या सगळ्या मराठी अभिनेत्रींना घेऊन आपण हे केलं तर. यू वोंट बिलीव्ह, एका महिन्याच्या आत तो सगळा शो माझा सेट झाला, आणि पहिला प्रयोग मी पुण्यामध्ये केला. पण त्याच्यानंतर इतके, म्हणजे राष्ट्रपती भवनला मराठी तारका शो झाला, रेखा, माधुरी दीक्षित, श्रीदेवी, कोण नाही ते नाही, सगळे येऊन गेले. राष्ट्रपतींनी तो शो पाहिला. तर कुठेतरी हे आहे, पण मी उगाच मग म्हणून त्याचं हे करत नाही. आपली भक्ती स्वामींचं हे पण त्यामुळे मी प्रयत्नही करतो ना. तुम्ही प्रयत्नही केलं पाहिजे, मग ते स्वामी ठरवतील याला यश द्यायचं नाही द्यायचं. तो साऊथ इंडस्ट्री जी आहे ते त्यांचं जे काय साहित्य असेल ते एवढं मोठं करून दाखवतात की पूर्ण जगापर्यंत ते पोहोचलं पाहिजे. असं कधी वाटतं का की मराठी इंडस्ट्री खूप लोकांच्या इगोमुळे किंवा अशा गोष्टींमुळे थोडं कुठेतरी हो आहे. आणि काय ना, आत्ता जे आलेले आहेत ना, मी कोणाला दोष देत नाहीयेत, त्यांचं एक तर वाचनच नाहीये. तू 4 साहित्यिकांची नावं विचार. पु ल देशपांडे मी एकाला विचारतो, म्हणाल हा ते कॉमेडियन आहेत ते ना. इंडस्ट्रीत काही लोक म्हणतात की महेश टिळेकर फक्त चर्चेत राहण्यासाठी फेसबुकवर वाद निर्माण करतात. यावर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या पॉडकास्टमध्ये, आणि मला खूप आनंद होतोय कारण की आजचा पॉडकास्ट खूप विशेष आणि वेगळा असणार आहे. आज आपल्यासोबत आहेत महेश टिळेकर सर. सर तुमचं खूप खूप स्वागत. आणि तुमची अशी वेगळी काय ओळख करून द्यावीशी म्हणजे गरजच नाही आहे, कारण की सगळा महाराष्ट्र तुम्हाला ओळखतो. अर्थात मराठी तारका असेल किंवा तुम्ही अजरामर सिनेमे दिलेत आपल्या प्रेक्षकांना, वनरूम किचन सारखा सिनेमा असेल, अजूनसुद्धा तो जेव्हा केव्हा लागतो, झी टॉकीज असेल किंवा कुठल्याही स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर लोक आवर्जून तो पाहतात. आणि आज आमचं भाग्य आहे की आम्हाला तुमच्यासोबत पॉडकास्ट करायची संधी मिळते. थँक्यू सो मच फर्स्टली, एवढा वेळ देत आहे. माय प्लेजर. तर तुमच्याशी इन जनरल गप्पा मारायला आवडतील. सुरुवात करूया तुमच्या बालपणापासून. कसं होतं बालपण, काय एकंदर? सर्वसामान्यांचं असतं तसंच, मध्यम कुटुंबातील मुलांचं जे असतं तसंच. म्हणजे हडपसर भागामध्ये आम्ही एका चाळीत राहिला होतो, आणि गणेशोत्सवात लहान मुलांना जमवून नाटक बसव, त्यांचे डान्सचे कार्यक्रम कर, असं करत करत तिथून कलेची आवड होती. सिनेमे मात्र मी तेव्हा खूप बघायचो. तेव्हा मोठ्या पडद्यावरती सिनेमे दाखवले जायचे, तर ते बघायला मला फार आवडायचं. मग थिएटरमध्ये आई वडील घेऊन जायचे, मग तेव्हा ते सिनेमे बघायचो. त्यामुळे कुठेतरी कलेचं आपण म्हणतो ना आकर्षण होतं. आणि मग मी शाळेत असताना कविता लिहायला लागलो. त्यामुळं शाळेतल्या शिक्षकांनी खूप मार्गदर्शन केलं. मराठीची मला खूप आवड होती, म्हणजे मराठी वाचन, साहित्यिक सगळ्यांचं. त्यामुळे ती एक साहित्याचं पण एक अंग होतं, आणि कविता लिहायला लागलो. मग हे करता करता कलेतलं हे माझं वाढत गेलं. मग बालनाट्य मी काम केलं, बालनाट्य बसवली, त्याचे शोज केले बालनाट्याचे आमच्या आजूबाजूच्या शेजारच्या मुलांना घेऊन वगैरे. आणि मग पुढं तो स्ट्रगल माझा सुरू झाला, कारण का कोणी या क्षेत्रामध्ये नव्हतं. शेतकरी कुटुंबातील मी, वडील बस कंडक्टर होते, आणि मग स्वतःच या फील्डमध्ये यायचं तर
कुठेतरी घुसलं पाहिजे, कोणीतरी मार्गदर्शक नाहीये, गॉडफादर नाहीये. पण मग जिथे शूटिंग चालू असेल तिथे मी जायचो. मग ते मला सांगायचे पडेल ती कामं करावी लागेल. मग कधी स्पॉट बॉय म्हणून काम केलंय, अशोक सराफ, लक्षाच्या मागे मॉब आर्टिस्ट म्हणूनही मी काम केलंय. आणि हे असं करत करत शूटिंग कसं जाऊन बघता येईल ते मी जास्त बघायचो, की जेणेकरून आपल्याला कळेल ते काय. आणि मग हे करतच शिकत गेलो मी. आणि मग त्यातून मी पहिली माझी टेलिफिल्म केली 1996 साली, एकटी म्हणून. तेव्हा दूरदर्शन खूप पॉप्युलर होतं. त्याच्यावरती मग ती टेलिफिल्म माझी लागली. त्यात रोहिणी हट्टंगडी, जयराम कुलकर्णी, उत्कर्षा नाईक, अजय वडावकर, जयंत सावरकर असे सगळे दिग्गज कलाकार होते. मग तिथून मला एक कॉन्फिडन्स आला. मग मालिका माझ्या सुरू झाल्या. पहिली माझी मालिका तेव्हा अल्फा मराठी चॅनल होतं, त्याच्यावर अफलातून म्हणून माझी मालिका खूप गाजली होती. त्याचं टायटल सॉन्ग पण मी लिहिलं होतं. त्यामुळे आधी कविता लिहिल्याचा फायदा इथं झाला. स्वतः मी हे असल्यामुळे, लिखाणाची आवड असल्यामुळे काही एपिसोड पण मी लिहिले. आणि मग तिथून माझा प्रवास सुरू झाला. पण तो इतका सोपा नव्हता, कारण का पुण्यात राहून मुंबईत येणं, काम शोधणं तेही असायचं. तो एक स्ट्रगल होता. घरातून आर्थिक परिस्थिती अशी नव्हती की बाबा चला याला मदत करा. पण मग मी जेवणाचे डबे पोचव, त्यातनं काही 2 पैसे मिळतील ते साठव, त्यातनं मग मुंबईला जा, कधी भाजीच्या ट्रकमधनं मित्राच्या ओळखीनं फ्री जायचो. असं करत ते स्ट्रगल सुरू केलं. पण त्याचं काही वाटत नाही, कारण का ते केलं म्हणून मला आज पैशाची किंमत कळाली. आणि जेव्हा मी पहिल्यांदा आकाशवाणी केंद्रासाठी, मी पुणे आकाशवाणी केंद्रासाठी कविता लिखाणाचं हे केलं, तेव्हा मला पहिलं मानधन 93 साली मला 75 रुपये मिळाले. आणि आजही ते बघताना मला इतका आनंद होतो की तेव्हा 75 रुपये आपलं पहिलं मानधन, तिथून 75 लाखाच्या सिनेमापर्यंत आपण पोहोचलो. त्याच्या करोडोंचे सिनेमे केलेत, प्रोड्यूस, डिरेक्ट. हे असं कुठेतरी वाटतं की स्वप्नवत आहे की काय. आणि ज्यांना ज्यांना मी माझ्या लहानपणी सिनेमांमध्ये पाहिलं होतं, त्या जवळपास सर्व कलाकारांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली, त्यांचा सहवास लाभला. वा. आता तुम्ही ओव्हरऑल एक तुमचा थोडक्यात प्रवास सांगितला, पण अर्थात प्रेक्षक आपले उत्सुक असणार आहे की तुमची मला आध्यात्मिक साईड जाणून घ्यायला आवडेल. तुमच्या मते काय आहे अध्यात्म, किंवा तुम्ही कसं फॉलो करता अध्यात्म? बघ, माझ्या दृष्टीने खरं सांगू का, अध्यात्म म्हणजे तुला फ्रँकली सांगतो, जिथं आपल्या आत्म्याला समाधान मिळेल असं. वा. मग ते कुठेही असू दे. आता मध्ये ना, मी नाव घेत नाही, मी आपल्या कोइंबतूरला मी गेलो होतो. आणि तिथे एक आश्रम आहे. तर तिथे माझे आई बाबा पण होते तेव्हा, ह्याला झाले 8 एक वर्ष. आणि त्यांनी खूप आग्रह केला की तिथं त्या ह्याच्यात जायचं. मग आम्ही तिथे गेलो. आणि तिथं गेल्यानंतर मी ते बघितलं. तिथं मोठे असे कृत्रिम मोठमोठे कुंड केलेले आहेत. मग या कुंडात जायचं, तुम्ही आंघोळ केल्यानंतर त्याचे इतके पैसे, त्याचे तितके पैसे. आणि तिथे एक मोठा स्टॅच्यू होता एका देवाचा. आणि तिथं ना मी बघितलं, काही भाविक, काही तरुण मुलं पण अशी त्या कुंडात डुबकी मारायचे आणि 4-5 किलोमीटर जास्तच त्या उन्हात जाऊन त्या प्रदक्षिणा त्या मूर्तीला हे करायचे, परत त्या कुंडात डुबकी मारायचे. आणि काही जण तिथं असे ध्यान करत बसलेले. मग तिथं 1-2घांशी माझं बोलणं झालं. आणि अक्षरशः 22, 23, 27, 30 वर्षापर्यंतची मुलं, म्हटलं त्यांना इतक्यात वैतागले, म्हणजे ते भौतिक जगाला, आणि त्यांना याची गरज आहे शांततेची. ते म्हणाले नाही, आम्हाला इथं आले की शांतता मिळते. मग मी म्हटलं, इतकं फॅन्सी शांतता याला मी म्हणत नाही. मला मंदिरामध्ये गेल्यानंतरही तेवढी आत्म्याला शांती मिळते. देवापुढे तुम्ही हात जोडून बसलात तरी तिथं शांत मिळते. तिथंही मला वाटतं तिथंही अध्यात्म आहे. खरं. तुम्ही एखाद्या निसर्गाच्या चांगल्या ठिकाणी गेलात, तिथं एकटे बसलात, तुम्ही स्वतःला वेळ द्या, स्वतः विचार करा, तिथेही तुम्हाला आनंद मिळतो. तेही अध्यात्म आहे. त्यामुळे मग ह्या बाकी जे आजकाल ते स्तोम माजवलंय, ते मला वाटतं खरंच, हे माझ्या दृष्टीनं सांगतो, बाकीच्यांना असेल. आणि देवाचंही असंच आहे की श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा असू नये. वा वा. उठल्यानंतर तुम्ही देवाचं नामस्मरण करा, पाया पडा, हे करा. पण तुम्ही प्रयत्न जर करणार नसाल, आणि देवा आता मी संकटात आहे, आता माझ्यासाठी धावू नये, असं कधी होत नाही. ओके. तुम्ही आधी तुमच्यात हे करा की तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्न करत राहा. मग ते
कुठली शक्ती कशी कोणत्या रूपाने तुम्हाला येऊन मदत करेन हे तुम्ही सांगू नाही शकत. पण मग सगळंच देवावर सोडाल, आता मला ते म्हणतात ना, दे रे हरी पलंगावरही मिळणार नाही, तसं आहे ते. कर्म करतच कर्म करत राहील. वा. पण मग तुम्ही तुमचा एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा असेल किंवा कधी तुम्हाला असं फ्रस्ट्रेशन आलं की असं काही करता रिच्युअल म्हणा, की आता जसं तुम्ही सांगितलं नामस्मरण करणं असेल, तसं तुमचं कधी काय असं ठरलेलं असतं की नाही आता नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा म्हणून मी गणपतीच्या देवळात जाईन? नाही, तसं मी जातोच नेहमी. आता मूळचा मी पुणेकर, मी कामानिमित्त मुंबईमध्ये राहत जरी असलं, पुण्यात येईन तेव्हा मग दगडूशेठ गणपती असेल, सगळे जी मंदिर आहेत, जोगेश्वरी वगैरे, सगळीकडे मी जाऊन नमस्कार करतोच. इव्हन मी बाहेर जरी कुठे शूटिंगला गेलो ना, पहिलं त्या गावातलं मंदिर कोणतं आहे तिथे जाऊन नमस्कार करायचा, तिथली ग्रामदेवता दैवत जे असेल तिथे, आणि मग याला पुढे. म्हणजे परदेशात मी जेव्हा गेलो ना, तिथे आता मंदिर फार ठिकाणी कमी असतात, पण तिथे चर्च असेल किंवा काही जे असेल तिथे जाऊन मी येतो. म्हणजे वा, क्या बात आहे. आता तसं म्हणायला गेलं तर आपली ओळख आपण स्वामींच्या एका कार्यक्रमाला भेटलो, आणि तिथून मला लक्षात आलं की तुम्ही स्वामी भक्त आहात, आणि ज्या पद्धतीने मी बघितलं की तिथे स्वामींच्या हातातला सूर्यमणी आणि पादुका होत्या, त्याचं दर्शन तुम्ही घेतलं. तुम्ही मला सांगितलं की मी फोटोज जे काढले होते प्लीज मला आठवणीने पाठव. तर ते विचारावं असं वाटेल की मग स्वामी तुमच्या आयुष्यात कसे आले, की आत्ता स्वामींचं स्थान काय आहे तुमच्या आयुष्यात? खरं तर मला ना एक जुन्या नाटकात काम करणारे नलिनी कानेटकर म्हणून अभिनेत्री होत्या, ज्येष्ठ अभिनेत्री, त्यांनी माझ्याकडे काम केलं होतं, आणि त्या एकदा मला घेऊन गेला. म्हणजे ह्याला जवळजवळ 22-1 वर्षापूर्वीचं, मी तुला 22-23 वर्षापूर्वी अक्कलकोटेला त्या घेऊन गेल्या होत्या त्या मला, कारण त्याआधी मी कधी गेलोच नव्हतो. ते मी गेलो, आणि त्याच्यानंतर मग मला वाटतं की दरवर्षी आपण जाऊयात, आणि दरवर्षी मी जाऊ लागलो वगैरे. बरं, माझं असं नाही की उगाच ते श्रद्धा आहे तर त्याचं उगाच प्रदर्शन करत त्यातलंही मी नाहीये, पण मी दरवर्षी जायचो. आणि 2007 मध्ये मी अक्कलकोटला गेलो, स्वामींचं दर्शन घेऊन मी बाहेर आलो, आणि काय असेल ते असेल, माझ्या डोक्यात एक कल्पना आली की अरे आपण मराठी तारका पुस्तक केलंय, माधुरी दीक्षितच्या हस्ते त्याचं ओपनिंग केलंय, तर आपण असा एखादा शो करूयात की ज्याच्यात ह्या सगळ्या मराठी अभिनेत्रींना घेऊन आपण हे केलं तर. आणि ते माझ्या डोक्यात आलं, आणि यू वोंट बिलीव्ह, एका महिन्याच्या आत तो सगळा शो माझा सेट झाला, आणि पहिला प्रयोग मी पुण्यामध्ये केला, आणि तो यशस्वी झाला. त्याच्यानंतर मग मला मागे वळून बघावंच लागलं नाही. तो शो इतका गाजला, म्हणजे अजूनही त्याचे आता मी मध्ये 4-5 वर्ष शो केले नाहीत कोविड नंतर, पण त्याच्यानंतर इतके, म्हणजे राष्ट्रपती भवनला मराठी तारका शो झाला, रेखा, माधुरी दीक्षित, श्रीदेवी, कोण नाही ते नाही, सगळे येऊन गेलेत. राष्ट्रपतींनी तो शो पाहिला. तर कुठेतरी हे आहे, पण मी उगाच मग म्हणून त्याचं हे करत नाही. आपली भक्ती स्वामींचं हे पण त्यामुळे मी प्रयत्नही करतो ना, तुम्ही प्रयत्नही केलं पाहिजे, मग ते स्वामी ठरवतील याला यश द्यायचं नाही द्यायचं. मग तुम्ही दरवर्षी अजून सुद्धा जाता? हो, जातो. अक्कलकोटचा अजून एखादा अनुभव तुमचा आहे? अजून एक की ना, तू तिथं अन्नछत्र म्हणून आहे. हो. तर तिथल्या त्या लोकांनी मला हे केलं की आमची इच्छा आहे की तुमचा मराठी तारका शो तिकडे व्हावा. मी म्हटलं आमचं तर कमर्शियल शो, तिथं असे हे डान्स गाणी वगैरे असतात, आणि देवाच्या तिथं मला नाही वाटत की मी तो करावा शो. बरोबर. ते म्हणजे नाही इथं इच्छा आहे, कारण की इथल्या लोकांना कधी बघायला मिळणार वगैरे, आणि आमचं फार पैसे देऊ शकत नाही. म्हटलं पैशाचा प्रश्न नाहीये, म्हटलं तिथे मी करीन. मग मी काय केलं, तिथं करायचं तर त्या पद्धतीची गाणी हे केली, निवडली, कारण का तिथलं एक पावित्र्य आपणही ठेवलं पाहिजे. बरोबर. त्याप्रमाणे मी गाणी हे केली, आणि तिथे तर काय आता आर्टिस्ट लोकांना नेहमी राहायला सगळं चांगलं छान छान हे लागतं वगैरे. आता तिथं तर तेव्हा ते भक्त निवासच हे होतं. मग मी आर्टिस्टना म्हणजे तिकडे राहायचं, आणि मी आहे म्हटलं तर मग कोणी नाही म्हणण्याचा प्रश्नच नाही, सगळे तिथे राहिले. आणि मग ते म्हणाले जेवणाचं नाही म्हटलं, तिथं जो तुम्ही तो प्रसाद देता अन्नछत्रमध्ये, ते मांडी घालून बसायचं आणि ते हे देतात, ते इतकं मला आवडलं ना. मग तिथं सगळे आर्टिस्ट बसले आमचे, आणि ते पत्र्यावरीचं जेवण, तो आमटी भात, तिथं ती खाण्याची जी चव आहे ती तुम्हाला कुठेच नाही मिळणार. वा,
तसा तो एक हा अक्कलकोटचा आहे. आणि मला एक हे झालं की बाबा तिथे स्वामींच्या दारात आपला कार्यक्रम झाला. पण म्हणून मी हे करत नाही की नाही बाबा स्वामींचं तुम्ही हे करा. प्रत्येकाची हे असते त्याची भक्ती. असंही नाही की बाबा मी हे मग स्वामींच्या नावावर असं हे करून उगाच त्याचं व्यावसायिकरण करा किंवा त्या भक्तीचा बाजार करून काही जण पैसे मिळवण्याचा मार्ग शोधतात. ते मला आवडत नाही. आता मी कित्येक व्हिडिओ बघतो की स्वामींच्या अवतारामध्ये ते आर्टिस्ट येतात, कोणाचं बारसं चालू आहे, त्या मुलाला घेतलंय आणि स्वामीं त्याचं बारसं करतात. म्हणजे मला खरंच कीव आली. तुम्ही देवाला देवाच्या ठिकाणीच ठेवा. बरोबर. देवाला तुम्ही माणसात आणताय, ते स्वामी ते हे करतात. बरं एके ठिकाणी बघितलं की तो स्वामींचा वेश केलाय त्या कलाकारांनी आणि स्वामी कधी असे वागलेही नसतील असे तो विचित्र हातवारे वगैरे करतो. मग माझं डोकं फिरतं असं केल्यानंतर. मग तुम्ही भक्तीचा बाजार मांडताय ना. बरोबर. कारण का करणाऱ्या कलाकाराला पण ते कळलं पाहिजे. आपण देवाचं साईबाबांची भूमिका सुधीर दळवींनी सिनेमात करणं वेगळं, पण तसा वेश करून जर कोणी रस्त्यावर फिरत असेल आणि त्याचं ती कला विकून जर हे करत असेल तर ते मला वाटतं चूक आहे. मग तो भक्तीचा बाजार आहे. आपला अध्यात्माचा विषय चाललाय त्यामुळे मला तुम्हाला विचारावं असं वाटेल. लेजेंडरी आशा भोसले ताई ज्या आहेत त्यांनी तुम्हाला गणपतीची मूर्ती दिली होती आणि तुम्ही सुद्धा वेळोवेळी त्यांना आवडेल अशा साड्या म्हणा किंवा अशा गोष्टी तुम्ही द्यायचा. तर कसं होतं तुमच्यातलं बॉन्डिंग एक आम्हाला थोडक्यात सांग. खूप हे होतं म्हणजे आणि माझं कसं ना सोहम, माझ्यापेक्षा वयानं जास्त असणाऱ्या लोकांबरोबरही तेवढंच पटतं आणि माझ्यापेक्षा वयानं लहान असणाऱ्या लोकांबरोबर. आणि हे जे सगळे दिग्गज लोक आहेत, थोडासा माझा स्वभाव स्पष्ट आहे. फटकळ नाही पण स्पष्ट आहे. कारण का मला नाही पटलं ना मी सांगून मोकळा होतो तिथल्या तिथे. आणि म्हणून माझी आहे ना अनेक जणांशी मैत्री टिकून आहे. त्यांना माहिती मी काय आहे ते. मला असं नाही आवडत की तोंडावर गोड बोला आणि मग नंतर बिचिंग करा. जे काय आहे तो माझा असा स्वभाव आहे. तुम्ही मला स्वीकारायचं स्वीकारा, नाही स्वीकारलं तर तुमची मर्जी. त्यामुळे ह्या लोकांना माझा स्वभाव फार आवडला. आणि मग त्यांनी माझ्याकडे सिनेमालाही गायलेले आहेत. मराठी तारका शो मध्ये आम्ही इतके एकत्र कार्यक्रम केलेले आहेत. त्यामुळे आमचं ते बॉन्डिंग होतं. आणि त्या मुंबईतल्या माझ्या घरी जेव्हा पहिल्यांदा आल्या तेव्हा मग त्यांनी मला तो गणपती दिला. नंतर त्या एकदा आल्या तेव्हा मग त्यांनी मला चांदीच्या ताटांचा सेट दिला. त्या मला म्हणाल्या की मला वाटतं की तुम्ही खूप कष्टाचे दिवस करून पार करून पुढे आलेलात, तर आजपासून तुम्ही चांदीच्या ताटात जेवावं वगैरे. माझ्या पुण्यातल्या हडपसरच्या घरी त्या आलेल्या आहेत वगैरे. त्यामुळे आमचं असं आपण कसं बोलतोय तसं आमच्या गप्पा नेहमी व्हायच्या, बोलणं व्हायचं. कुठे गेलो की मलाही कुठे काही हे केलं तर त्यांचं म्हणणं होतं की माझा साड्यांचा चॉईस खूप चांगला आहे. इव्हन माझ्या बहिणीही सांगतील, बाकी अभिनेत्री सांगतात, इव्हन रेखाजींना पण मी कधी काही साडी दिली की ते म्हणतात की तो साड्यांचा चॉईस खूप खूप चांगला आहे. त्यामुळे मी दिलेल्या साड्या कधी त्या कुठे कार्यक्रमात नेसल्या की मग त्या मला आशाताई फोटो पाठवायच्या वगैरे. शेवटचं बहुतेक आशाताईंनी गाणं पण जे गायलं, हो ते माझ्या हवा हवाई सिनेमामध्ये त्यांनी गायलेलं आहे. त्या रेकॉर्डिंगचा काही एक्सपिरियन्स होता तुमचा? तो आत्ता हवा हवाई म्हणजे कोविड होता आणि कोविडमध्ये तर घरातून बाहेर पडणं हेच होतं. थोडेसे नियम शिथिल झाले होते. पण त्यांचं वय बघता त्या लोणावळ्यामध्ये होत्या त्यांच्या फार्म हाऊसवरती. पण तिथूनही त्या माझ्या सिनेमाचं रेकॉर्डिंग आहे म्हटल्यानंतर आल्या, रेकॉर्डिंग केलं आणि परत तिकडे आल्या. कारण का माझंही म्हटलं तर नाही कसं म्हणणार, म्हणजे याआधी माझ्या गावतचं चांगलं सिनेमात पण त्या गायल्या होत्या, एक लावणी गायल्या होत्या. त्याच्यानंतर गुजरात गव्हर्नमेंटसाठी आम्ही एक गाणं केलं होतं, त्याच्यामध्येही त्या त्यांनी गायलं होतं. त्यामुळे आणि मला आनंद आहे की उलट त्यांनी मला खूप हे दिलं की तुम्ही लिहिता छान, गाणी तुम्हीच लिहित जा. त्यामुळे माझ्या सिनेमातली बरेचदा गाणी माझी मीच लिहिलेली. तुम्ही मगाशी जो तुमचा स्वभाव सांगितला तर तुम्ही सगळ्यांची मदत करता. मी हे अनुभवलंय सुद्धा की आपलं सुद्धा पॉडकास्ट मी ज्यावेळी विचारलं त्यावेळी युजली लोक विचारतात ना, नाही तुमच्या चॅनलला किती सबस्क्रायबर्स येतात ते सांगा, किंवा तुमचे फॉलोअर्स किती आहेत ते सांगा. असं न विचारता आपली भेट झाली, तुम्हाला आपल्याला एकमेकांचा स्वभाव पटला, तुम्ही लगेच हो म्हणाला. तर महेश टिळेकरांचं हे काय रहस्य आहे की ते एवढे हंबल कसे काय आहेत आणि ते सगळ्यांची मदत कशी काय करतात? मदत म्हणजे कसं ना बघ, शेवटी तुमचं आज नाव आहे उद्या असेल माहित नाही. आणि जर माझ्या एका कृतीमुळे किंवा एका सहकार्यामुळे जर समोरच्याला आनंद मिळतोय त्याचं काम होतं. कारण का मीही आधी स्ट्रगल करूनच चालू आहे ना. मलाही तेव्हा काही जणांनी मदत केलेली, मग मी ते का विसरू.
हा. बरेचदा असं होत नाही, बरेच जण त्या स्टेजला गेल्यानंतर विसरतात. आज मलाही जेवढे मेसेज येतात किंवा काही इन्स्टा मेसेजवरती, फेसबुकवर, जेवढ्यांना शक्य तेवढ्यांना मी मेसेज करतो, उत्तर देतो, रिप्लाय करतो. कोणाचं काम आवडलं तर कमेंट करतो त्याच्यावरती, त्यांनाही तो आनंद होतो. त्यात कमीपणा मला काही वाटत नाही. आणि चला, एखाद्याचं कोणाचं प्रोत्साहन तर दिलंच पाहिजे ना आपण. करेक्ट. सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला, पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. तुमच्या स्ट्रगलिंग काळामधलं तुम्हाला असं एक नाव कुठलं आठवतं जे इंडस्ट्रीमधले, जे त्यांनी तुम्हाला मदत केली? खूप आहेत असे. म्हणजे एक तर मनोरमा वागळे, ज्या खास्ट सासूची कामं करायच्या, त्यांनी तर मला मुलगा मानलेलं. म्हणजे मुंबईत गेलं की माझं राहायलाच हे नसायचं, तर त्यांना एकदा कळालं मी फुटपाथवर थांबलो होतो आणि रात्रभर वगैरे. तुम्ही फुटपाथवर? हो, कारण का मला हेच व्यवस्थाच नव्हती तिथे, कोण ओळखीचंच नव्हतं. मग त्यांनी मला सांगितलं, नाही तू माझ्या मुलासारखा आहेस. माहीमला त्यांचं घर होतं, कधी आलास तर माझ्याकडे राहायचं. मग मी त्यांच्याकडे डेक्कन क्वीननं जायचो, त्यांच्याकडे उतरायचो. आणि मी येणार म्हटलं की मग मी मासे खायला मला त्यांनी शिकवलं. म्हणजे खरं तर म्हणजे मासे माझा जीव की प्राण आहे, तर त्यामुळे माझ्यासाठी मासे फिश करून ठेवायच्या वगैरे. ते झालं. मग त्याच्यानंतर विजू खोटे, त्यांनी खूप मला मदत केली. सुमंत मस्तकर असतील, पुण्यातले आपले शरद तळवलकर कॉमेडियन, शरद काकांनी पण मला खूप हे केलं. आणि मला फक्त एकच रिग्रेट आहे की माझं यश बघायला शरद तळवलकर आज पाहिजे होते. त्यांनी खूप मदत केली आणि त्यांना प्रचंड माझ्याबद्दल प्रेम होतं. निळू भाऊंनी खूप मदत केलेली. असे सगळे दिग्गज. त्यांच्याविषयीचा एखादा किस्सा आहे निळू भाऊंसोबतचा? हो, खूप आहे. म्हणजे अगदी मी त्यांना नाटकाच्या तिथे त्यांना जाऊन भेटायचो, हे करायचो. त्याच्यानंतर जेव्हा मी डिरेक्टर झालो तेव्हा त्यांनी माझ्याकडे काम केलं. आणि मग पुढे आम्ही इतके प्रोजेक्ट निळूभाऊंनी, म्हणजे सगळ्यात जास्त मला वाटतं माझ्याकडे प्रोजेक्ट केले असते. आणि त्यांनी सिनेमातनं काम करणं बंद केलं तरी ते काम करायचं ते माझ्याकडे करायचे. मराठी तारे तारका नावाचा आम्ही कार्यक्रम केला होता मराठी सिनेमा फिल्म इंडस्ट्रीला 75 वर्ष झाल्यानिमित्तानं गणेश कलाक्रीडाला. बरं. तिथे निळूभाऊंनी परफॉर्म केलाय लावणी. सुरेखा पुणेकर आणि निळूभाऊ. तेव्हा 20 मराठी हिरो आणि 20 मराठी अभिनेत्री, अशा हिरोईन्स एकत्र असे 40 जण आले होते. त्याला जयाप्रदा तिथं गेस्ट होत्या. तेव्हा भाऊंनी तिथं माझ्यासाठी परफॉर्म पण केलंय. क्या बात आहे. असा तो एक. हो, आणि सगळी मराठी फिल्म इंडस्ट्री तेव्हा. आणि मला अभिमान आहे की माझा प्रत्येक शोची सुरुवात ही पुण्यातनं झालेली. वा. आता त्यासोबतच ज्यावेळी एक कार्यक्रम झाला होता, आशाताईंचा 83वा बर्थडे होता, आय गेस वाढदिवस होता. आणि त्यावेळी तर पूर्ण तुम्ही बॉलिवूडचे सगळे कलाकार जे आज म्हणजे एवढे ते फेमस आहे, आयुष्मान खुराना असेल, त्याच्यानंतर भूमी पेडणेकर होती, राधिका आपटे होती. भूमी पेडणेकरला पहिला डान्स स्टेज परफॉर्म करण्याची संधी मी त्या शो मधनं दिली. राघव जुआल, ज्याला कॉक्रोच म्हणतात सगळे, तो त्याच्यामध्ये होता. उर्मिला मातोंडकर होती. सगळेच दिग्गज होते. तब्बू त्याला आल्या होत्या. त्याच्यानंतर पंडित शिवकुमार शर्मा, हरिप्रसाद चौरसिया, जसराजजी, सगळे दिग्गज एकापेक्षा एक ते आले होते. त्याची काय संकल्पना तुम्हाला? ती होती की आशाताईंना ट्रिब्यूट, मानवंदना म्हणून. मग तो हिंदीमध्ये आम्ही केला होता. आणि याआधी मी इव्हेंट तो खूप केले, त्यामुळे तो एक माझा हिंदीतला इव्हेंट होता, पण तो तेवढ्याच यानं मी तो केला. त्याचसोबत तुमच्या एका चित्रपटात अक्षय कुमार यांनी, हो, आधार म्हणून माझा पहिला सिनेमा, त्याचंही पुण्यातच शूट झालं. 2003ला मी तो केलेला. त्यात अक्षय कुमार गेस्ट अपीअरन्स होता आणि जयाप्रदांनी एक देवीचं गाणं त्याच्यात गेस्ट अपीअरन्स केलं होतं. आता हे तर आपण बॉलिवूड विषयी बोलतोय, पण एक तुमचा जो अजरामर सिनेमा आहे, जो मी सुद्धा त्याचा खूप मोठा फॅन आहे, तो म्हणजे वन रूम किचन. तर त्याविषयी आम्हाला थोडं सांगा की. तो आम्ही आपल्या पुण्यात शूट केला आहे. पुण्यात गुरुवार पेठेमध्ये भागीरथी सदन नावाची ती चाळ आहे, त्या चाळीमध्ये. आणि तुला खोटं वाटेल, आम्ही 17 दिवसात त्या फिल्मचं शूटिंग कम्प्लीट केलंय. बर 17 दिवसात. म्हणजे विजू खोटे, आशालता वाबगावकर, सगळे दिग्गज त्याच्यामध्ये होते. राजेश शृंगारपुरे, सगळे.
आणि आम्हाला असं विजय चव्हाण होते, किशोरी आंबी आहे, कारण का माझी या सगळ्यांशी मैत्री होते आणि कुठेच कोणी असं टँटरम नखरे करणाऱ्याचं माझ्याकडे चालतच नाही प्रकार. त्यामुळे ते काम तेवढं प्रेमाने हे व्हायचं आणि ते संपलं तेवढ्या याच्यामध्ये. आणि गाण्याचं एक शूटिंग राहिलं होतं, तुला सांगतो सोहम. आम्ही बन गार्डनला करत होतो. ओके. आणि आम्ही सगळे पुण्यामध्ये हॉटेलमध्ये राहिलो होतो टिळक रोडला. आणि ज्या रात्रीचं शूट होतं त्या एका पार्टी सॉंगचं, आणि इतका धोधो पाऊस ना, आणि आम्ही सगळी तयारी केलेली आणि पुन्हा या सगळ्यांच्या तारखा मिळणं अवघड, एवढ्या सगळ्यांच्या. आणि शूटिंग कॅन्सल म्हणजे काय, मी तर म्हणजे इतका टेन्शन मध्ये आलो होतं की आता कसं, दुपारी 2 वाजताच धोधो पाऊस पडतोय, काय कसं करणार. तर मी हडपसरमध्ये मित्र होता, त्याला मी म्हटलं आता त्या गार्डनमध्ये पाणी साठलं असणार, काहीतरी वाळूचे ट्रक बघा, तिथं वाळू टाका आणि वरती पाहिजे तर आपण असं ताडपत्री लावू आणि गाणं शूट करावंच लागणार आहे मला, पुन्हा यांच्या तारखा मला मिळणार नाही. बरोबर. तो म्हणा ठीक आहे, मी जाऊन बघतो. आणि यांनी जाऊन बघितलं. तुला म्हणजे ह्याला मी चमत्कारच म्हणतो किंवा काय देवाचं हे असेल. सगळीकडे पाऊस पडला होता पण हडपसरला पाऊस नव्हता. आणि बन गार्डन तू तिथं कोणालाही विचार, तिथे त्या एरियात पण पाऊस नव्हता, फक्त असं आपण थोडीच एक रिमझिम पडली होती, तेवढीच होती. क्या बात आहे. चमत्कारच म्हणायचं ना, किंवा कुठेतरी ती शक्ती आहे तुमच्या पाठीशी आहे ते. आणि आम्ही शूट केलं ते गाणं, ते गाणं संपेपर्यंत कुठेही काही हे नाही. इव्हन आता पोलीस वेलफेअरसाठी आम्ही शो केले होते, सातारा, सांगली, कोल्हापूर. मे मध्ये आमचे शोज होते. ह्यालाही झाले 7-1 वर्ष. आणि जेव्हा आमचा कोल्हापुरातला शो होता त्याच्या आदल्या दिवशी तिकडे पाऊस होता. अच्छा. आणि दुपारी पण असंच ढगाळ. मी तर घाबरलो, आता काय हे होणार वगैरे. पण काही नाही, आमचा शो झाला तिथे, काही नाही. सांगलीला हे केलं, सांगलीला आलो आम्ही, तिथेही आमचं ढगाळ वातावरण, आधी 2 दिवस पाऊस पडलेला, आमच्या शोच्या वेळेस पाऊस नाही. शो संपला आणि आम्ही गाड्यात बसून निघतोय, हे मागे इतका धोधो पाऊस पडला की त्या जे काय स्टेडियम होतं त्याची झालेली अवस्था, त्या मांडव जो टाकला होता त्यांनी स्टेज, ते लोकांनी नंतर मला फोटो पाठवले. सेम सोलापूरला आम्ही गेलो, तिथून सगळं साताऱ्याचा शो करून गेलो, तिथेही असंच संध्याकाळी. आणि माझ्या शो मध्ये ना सुरुवात गणपतीच्या गाण्यानं आम्ही ते हे करतो, तिथेही असंच रिप सुरू झालं. साऊंडवाले म्हणाले सर साऊंड बंद करावं लागेल, पाणी गेलं तर सगळंच बंद होईल वगैरे. तर त्यांनी ते बंद केलं आणि म्हटलं किती वेळ वाट बघणार ना. त्याला म्हटलं की तो म्हणा थोडं असं थांबलंय, अजून थांबा थोडं. म्हटलं नाही तू सुरू कर, कारण का 10 नंतर परत तुम्हाला बंद करावं लागेल. गणपतीचं गाणं सुरू केलं, तुला सांगतो, ती जी काय रिमझिम पडत होती ती थांबली, शो माझा झाला. वा. मग हे कुठेतरी मला वाटतं स्वामींचा आशीर्वाद, हा देवाचं, स्वामींचं कुठेतरी हे आहे. तुम्ही डिरेक्टर आहात, प्रोड्युसर आहात, लेखक आहात. इव्हेंट्सचं तुम्ही कधीपासून सुरुवात केली आणि तुमचा सगळ्यात पहिला इव्हेंट कोणता होता? इव्हेंट म्हणजे मी मराठी तारकाच केला, त्याच्यानंतर मराठी तारका केला, दादा कोंडकेंना ट्रिब्यूट म्हणून दादागिरी केला, तोही पुण्यातच झाला दादागिरी. त्याच्यानंतर मग इव्हेंट सुरूच राहिले. मग लहान मुलांसाठी पण मी म्हणजे पुण्यातल्या मुलांना संधी द्यायची म्हणून मी लिटिल स्टार म्हणून एक कार्यक्रम केला होता. प्लॅटफॉर्मच मिळत नाही अशा मुलांसाठी, आणि तोही मी टेलिकास्ट केला चॅनेलवर. त्या मुलांना इतका आनंद झाला की टीव्हीवर दिसलो वगैरे. मला अजूनही आठवत आहे, बहुतेक 2017 किंवा 16ची वेळ असेल, गणेश कला क्रीडाला एक उमेद पुरस्कार. हो, ते आम्ही एक दरवर्षी ते द्यायचो उमेद पुरस्कार. आणि मी तिथे मला बघायचं होतं, बहुतेक त्या वर्षी अमेय वाघला पुरस्कार मिळाला होता. आणि नंतर बॅक स्टेज शर्मिला टगोर वगैरे सगळं. एक्झॅक्टली. आणि तिथे मी पहिल्यांदा तुम्हाला पाहिलं होतं आणि मी खूप गर्दी होती, खूप लोक होते, तुमच्यासोबत फोटोज काढणं वगैरे चालू होतं. आणि मी खूप लहान असेल त्यावेळी मी तुम्हाला विचारलं होतं की सर मला एक फोटो पाहिजे, आणि तुम्ही म्हणाला होतात की अरे म्हणून तुम्ही एकदम सगळं हे करून प्रॉपरली आपला एक तो फोटो मी इथे आता ऍड करेन तो. ती आपली पहिली भेट होती. आणि
त्याच्यानंतर मग जसं तुम्ही म्हणालात की मराठी तारकांचे शोज होणं, त्याच्यानंतर तुम्ही आर्मीसाठी काश्मीरमध्ये जाऊन शो केला, त्याच्यामध्ये विविध कलाकार, दिग्गज कलाकार पण येऊन गेले, रेखाजी असतील, जसं तुम्ही म्हणालात की बाकी कलाकार असतील. तर कसं काय हे तुम्ही कंटिन्युअसली ठेवलं? कारण की सुरुवात करणं ही खूप, तसं म्हणायला गेलं तर इझी गोष्ट आहे, पण या 20-20 कलाकारांना, एस्पेशली एवढ्या दिग्गज अभिनेत्री ज्या होत्या, त्यांना तुम्ही सोबत ठेवलं. प्रत्येकाचे टँट्रम्स असतात, प्रत्येकाचा काही ना काहीतरी डेट्सचा प्रॉब्लेम असतो. सो त्याची सुरुवात तर झाली, पण ते सस्टेन कसं काय? एक तर काय असेल ना, मला शक्यतो कोणी नाही म्हणालं नाही. आणि माझ्याकडे कसं असायचं ना सोम, आज हिचं नाव आहे म्हणून हिला वेगळी ट्रीटमेंट, आणि जिचं नाव नाही त्या अभिनेत्रीला वेगळी ट्रीटमेंट असं नाही. मराठी तारकांमध्ये सगळ्या सारख्या, आणि हा कोणाच्या नावावर चालत नाही. तो कन्सेप्ट, त्यातले परफॉर्म काय त्याच्यावर चालतं. त्यामुळं कोणाला असा इगो येण्याचं हेच नाही. ज्यांना कोणाला इगो त्यावेळी आला त्यावेळी मी लगेच बाजूला केलं. बरोबर, तुम्ही मोठे तुमच्या घरी, कारण इथं सगळेच सारखे. त्यामुळे मग तो शो हे होत गेला. नवीन जे आलेत त्यांनाही आम्ही त्याच्यामध्ये संधी देत गेलो. त्यामुळे त्याची इतकी वर्ष ख्याती वाढली. मोठमोठ्या बॉर्डरवर पण आज आम्ही उरीला केलाय, कारगिलला केलाय, त्याच्यानंतर बारामुल्लाला केला आम्ही शो तिकडे आर्मीसाठी. उरीला तर जिकडे अटॅक झाला ना, उरी अटॅक, तर त्यांच्या त्या बेस कॅम्प मध्ये आम्ही केलाय. आणि जिथं आतापर्यंत कोणी गेलं नाही, तिथं 18,500 फूट हाईटवर, जिथं ऑक्सिजन कमी असतो, तिथं सियाचीन मध्ये जाऊन आम्ही केलाय शो. क्या बात है, क्या बात है. आणि ते मला आहे की तिथं बॉर्डरवर आपले जवान कसे राहतात, आपण इथं खूप सुखात आहोत, तिथं ते कसे राहतायत. मग तिथं जेव्हा आम्ही शो केले तेव्हा आहे त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला कसं राहायचं. तिथे मग जेवताना आम्ही अगदी पुरीवर बटाटा भाजी हे खाऊन हे केलेलं आहे. ते कारण का ते राहतायत तसं आपल्यालाही ते लाईफ काय ते कळलं पाहिजे ना. अगदी बरोबर. दरवेळेस एसी मध्ये राहून छान चोकी पंचपक्वान खाऊन आयुष्य नाही ना, तिथं काय खडतर आयुष्य ते जगतायत, ते बघायला मिळालं. आणि मला आनंद आहे की तो आमच्या तारकांनाही ते अनुभवता आलं. आता आपण मगाशी बोलता बोलता एक तुम्ही म्हणालात की इगो काही लोकांचा आला तर तुम्ही स्पष्ट व्यक्ती आहात, त्यामुळे तुम्हाला इगो अजिबात आवडत नाही. आपण बघतो साऊथ इंडस्ट्री जी आहे ते एकमेकांना धरून असते. ते त्यांचं जे काय साहित्य असेल ते एवढं मोठं करून दाखवतात की पूर्ण जगापर्यंत ते पोहोचलं पाहिजे. असं कधी वाटतं का की मराठी इंडस्ट्री आपली जी आहे आता ती खूप चांगल्या पद्धतीने परत असं म्हणूया ट्रॅकवर येते, पण खूप लोकांच्या इगोमुळे किंवा अशा गोष्टींमुळे थोडं कुठेतरी वर्क? हो, आहे. आणि ते सगळ्याच ठिकाणी असतात, पण सगळेच तसे नाहीयेत. आणि काय ना, आत्ता जे आलेले आहेत ना, मी कोणाला दोष देत नाहीयेत, त्यांचं एक तर वाचनच नाहीये. तू 4 साहित्यिकांची नावं विचार. पु ल देशपांडे मी एकाला विचारतो, म्हणाल हा ते कॉमेडियन आहेत ते ना, अशी इतकी म्हणजे मानसिक दिवाळखोरी त्यांची अशी आहे. बरं, हे आहेत मराठी कुटुंबातीलच, बरोबर. कॉन्व्हेंटमध्ये तुम्ही शिकला म्हणजे तुम्हाला मराठीचा काहीच गंध नाही असं आहे का? घरी मराठीच बोलता ना तुम्ही. पण ते बरेचदा असं दाखवतात की आम्हाला बापरे, म्हणजे काय आम्ही इंग्लिशच सगळं. असंही नाही ना, तुमचं साहित्य कुठून आलेलं आहे, काय कथा, आजूबाजूला काय घडतंय, सामाजिक राजकीय परिस्थिती काय, ह्याचंही भान पाहिजे. तर तेही नाहीयेत. इव्हन बाहेरच्या फिल्म्स काय, आपण फक्त त्या डबक्यातच नव्हे, बाहेर वेगवेगळ्या फिल्म्स बघा तुम्ही, त्यांना सांगा फिल्म बघायला. किती जण बघतायत? मराठी फिल्म्स पण बघत नाही बघत. तू सांग, मराठीतल्या क्लासिक फिल्म्स किती बघितल्यात सांग, कोणाला आहेत का? ज्या सिनेमाने गल्ला केल्या अशांचीच नावं त्यांना माहिती. त्यामुळे प्रत्येक सुपरहिट फिल्म चांगली असतेच असं नाहीये ना, आणि प्रत्येक न चाललेली फिल्म वाईट असते असंही नाहीये. त्यामुळे त्या फिल्मही तुम्ही बघितल्या पाहिजेत, त्या नाहीच बघत सिनेमे. करेक्ट. असं आहे. सोशल मीडियावर ज्यावेळी आम्ही तुमचं हे बघत होतो, इंस्टाग्राम वगैरे, आम्हाला त्यात एवढी चांगली पॉझिटिव्ह ही गोष्ट दिसली की तुम्ही सगळ्या फिल्म्सला जाता आणि तुम्ही सगळ्या फिल्म्स म्हणजे जेवढ्या बघता, अप्रिशिएट करणं असेल, काही सजेशन असतील, हे तुम्ही बिंदास देता. सो जे आपण म्हणतो ना, एका कुटुंबासारखं असलं पाहिजे. सो त्यातलं तुम्ही कॅरेक्टर प्रॉपर हे करताय, फॉलो करताय. पण सगळेच का नाही मग असं हे करत?
काय काय बोलणं सोम, प्रत्येकाचं आपापलं हे आहे, कारण का ती एकी पाहिजे खरं, पण ती नाहीये. ही साऊथमध्ये खूप आहे. ओके. साऊथमध्ये खूप आहे, इथंही आलं पाहिजे, कारण का शेवटी आपलं कुटुंब आहे, एकत्र आहे. आणि असं नाही की याच्यातले सगळेच तसे असे नाही आहेत, पण काही प्रमाणात आहेत लोक असे की ते ॲप्रिसिएटच करत नाही. आपापले ग्रुप आपापले म्हणतात ना ग्रुपिझम हे केलेलं आहे. आता परत आपण मराठी तारकांच्या ह्याच्यावर येऊयात. त्याच्यामध्ये एक असा एक अजरामर प्रयोग आपण म्हणत तुम्ही केलात की रेखाजी स्वतः तुमच्या कार्यक्रमात आल्या होत्या. दोनदा आल्या होत्या. एकदा अजित दादा उपमुख्यमंत्री असताना आला होता, मला वाटतं 2012 की 13ला. आणि आता कोविडच्या आधी आम्ही 500 शो झाले आमचे, तेव्हा त्या कंगना राणावत, सारा अली खान वगैरे सगळे चालू होते. पण असं कुठल्या कार्यक्रमांना, एस्पेशली मराठी कार्यक्रमांना आपण बघितलं नाहीये जे तुम्ही करून दाखवलं. सो रेखाजी आणि तुमचं कनेक्शन कसं? नाही, आपलं जसं हे आहे म्हणजे कसं बोलतो आपण तसंच आमच्या नेहमी गप्पा होतात बाकी विषयांवरती. म्हणजे पहिली भेट कशी झाली? त्या कार्यक्रमाला आल्या होत्या माझ्या, आणि त्याच्यानंतर मग त्यांना स्वभाव कळाला आणि त्यांना कळालं की हा धडपड करणार आहे, ज्या भव्यतेने ते शोज करतोय वगैरे. आणि मेन काय स्वभावावर असतं तुमच्या. ते तर एवढे दिग्गज लोक आहेत की मी त्यांचे फिल्म बघितल्यात. माझ्या आई तर त्यांच्या खून भरी मांग आणि या सिनेमाच्या वगैरे या याच्यात खूप. हो, त्यांनी तर कित्येकदा माझ्या आईच्या हातचे पोहे खाल्लेले आहेत मुंबईमध्ये. हो, आल्यानंतर त्यांनी. तुम्हाला असे कोणते कलाकार वाटतात का, मराठीमधले असतील, हिंदीमधले असतील, की ज्यांना अजून म्हणजे त्यांचं पोटेन्शियल आहे पण त्यांना खूप श्रेय मिळालं पाहिजे होतं, यश मिळालं पाहिजे होतं, पण तेवढं मिळालं नाहीये? आहेत, मराठीत खूप आहेत असे. काही 1-2 लोकांना काय खूप आहेत, त्यांना तेवढं मिळालं नाही. मे बी ना ते कुठल्या ग्रुपचा भाग नसल्यामुळे पण असेल. कित्येक टॅलेंटेड लोक आहेत, मी तुला सांगतो. आत्ताच्या ग्रुपबाजीमुळे किंवा बरेचदा काही राजकीय भूमिका घेतल्यामुळे किंवा याच्यामुळे त्यांना डावललं जातं. त्यामुळे त्यांच्यावर मला अन्याय झाल्यासारखं वाटतं. काही जुन्या इंटरव्ह्यूजमध्ये तुम्ही सांगितलं होतं, जे की अगदी बरोबर आहे, की फेक PR लोक करतात आजकाल, बराच करतात. पण एका बाजूने बघताना तुम्हाला असं वाटत नाही काही की आजच्या या जगात राहण्यासाठी किंवा एक स्वतःचं व्हॅलिडेशन दाखवण्यासाठी हा PR गरजेचा असतो? नाही, ठीक आहे, गरजेचं आहे, पण तो काय ना, शेवटी फेक PRचं तेवढं नुकसान पण आहे. तुम्ही त्या बबलमध्ये राहता ना, की नाही माझ्याबद्दल आता सगळं चांगलं आहे, पण ते किती काळ टिकतं मला तू सांग. आत्ता तुम्हाला ते फॉलोअर्स आहेत, ते जर उद्या दुसऱ्या कोणी आला नंतर तो हे झाल्यानंतर, जसं काही इन्फ्लुएन्सरच्या बाबतीत होतं, त्यातले बरेच जण मला भेटायचं, सर तुम्ही ना आम्हाला घेऊन सिनेमा करा ना, आम्ही पैसे पण नाही घेणार, हे करणार, माझे इतके फॉलोअर्स आहेत. अच्छा, म्हणजे तू गॅरंटी दे, तुझे फॉलोअर्स तुझा सिनेमा बघायला येतील? त्यामुळे तुम्ही सिनेमात आणि याच्यात काम करणाऱ्या आर्टिस्टची तुलना करूच नका तुम्ही. तिकीट काढून तो ऑडियन्स कन्वर्ट होणार आहे का नाही होणार आहे. करेक्ट. त्यामुळे ते बबलमध्ये हे तेवढ्या पुरत आहे. तू सांग, आज हा इन्फ्लुएन्सर फेमस असेल तर उद्या तो असेलच असं नाहीये. इव्हन आर्टिस्टच्या बाबतीत पण. आता कोणाचे फॉलोअर्स कमी आहेत, आता मला सांग, मुक्ता बर्वे सारखे जे काही चांगले ताकदीचे आर्टिस्ट आहेत वगैरे, भले यांचे फॉलोअर्स कमी असतील इतर ऍक्ट्रेस प्रमाणे, कारण त्या काय उठसूट हे टाकत नाही. करेक्ट. पण मग मुक्ता बर्वेचा जो अभिनय आहे तसा अभिनय यांना जमेल का मला सांग? पॉसिबलच नाही. तुला कुठल्याही भूमिकेत तू हे कर. आता माझं बॅड लक की आमच्या हवा हवाई सिनेमामध्ये ती होती, पण कोविडमुळे आमच्या 3दा तारखा पुढे गेल्या शूटिंगच्या, आणि नंतर तारखा फिक्स झाल्या आणि तिलाच कोविड झाला. त्यामुळे मग नाईलाजानं दुसरे ऍक्टरेस घेऊन ते करणं भाग होतं. पण ती कामाच्या बाबतीत जो तिचा प्रामाणिकपणा आहे, म्हणजे एवढं काम केलेली, ती पण माझ्या घरी यायची, भेटायचो आम्ही, स्क्रिप्टवर अभ्यास, नाही सर कॉस्ट्युम तुम्हीच करा, तुम्हाला माहिती आहे डोक्यात काय कसं काय, याला म्हणतात आर्टिस्ट. मग तिचं तो हे प्रतिभा कमी होत नाही ना, फॉलोअर्स कमी आहेत म्हणून. अजिबात नाही. माझ्या दृष्टीनं ती मोठी अभिनेत्री. ऍब्सोल्युटली. त्याचप्रमाणे अजून एक मला नावाबद्दल विचारावं असं वाटेल, जे तुमच्या
पूर्ण प्रवासात बहुतांश सिनेमे त्यांनी तुमच्या सोबत केले ते म्हणजे भरत जाधव. सो त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल, कारण की त्यांचं पण पूर्ण ग्राफ जर तुम्ही बघितला एवढा तगडा आणि परफेक्ट, त्यांनी तुमच्यासोबत जास्त वेळ स्पेंड केलेला, सो त्यांच्याबद्दल काय सांगाल? भरत पूर्वी जसा होता ना तसंच आत्ता. कारण का मी तेच बघतो की जो माणूस पूर्वी होता आणि आता कसं त्याच्यात काहीच बदल नाही त्याच्या स्वभावामध्ये. म्हणजे अक्षरशः त्यांनी ना इतक्या 400-500 रुपयात मालिकांमध्ये कामं केलेली आहेत आमच्याकडे. आणि निळूभाऊन बरोबर काम करायचं म्हणून त्यांनी असं मागे त्याला डायलॉगही नव्हता तरी तो उभा राहिलाय भाऊंच्या तिथे. एक मी टेलिफिल्म केली होती झीसाठी, त्याच्यामध्ये वगैरे. ओके. आणि जेव्हा तो स्टार झाला तेव्हाही तो बदलला नाही. कधीच भरत पैसे असं बोलत नाही. तुझं फिल्म आहे ना, कर, तू उभा राहतोयस ना, तुझ्यासारखे लोक कामात राहिले पाहिजेत, कर तू, असा आहे तो. पैसा कधीच नाही, येऊन काम करणार प्रामाणिकपणे, चोख. आणि मग मी त्याला माझ्या त्या लाडी गोडी सिनेमामध्ये मग भरतला निळूभाऊ त्याचे वडील दाखवले आणि सुलोचना दिदी तर त्याच्या आई दाखवल्या. आणि मग त्याला ते इतकं झालं की ते निळूभाऊंबरोबर मला डायलॉग बोलता आला. तसा तो हे म्हणजे शेवटी पैशात हे मोजताच येत नाही. ऍब्सोल्युटली. हा एक्सपिरियन्स. आणि कळलं पाहिजे तुम्हाला कुठे पैसे मागायचे, कुठे नाही. ते आजकाल ते नाही कळत. सर सकट काढलं की फुटपट्टीच घेऊन बसतात, असं होत नाही ना आयुष्यामध्ये. करेक्ट. ते कळलं पाहिजे. मग सर तुम्ही आता जे नवोदित कलाकार असतील किंवा ज्यांना आता ऍक्टर बनायची इच्छा आहे किंवा दिग्दर्शक बनायची इच्छा आहे, तर त्यांना अशा काय टिप्स द्याल की जर त्यांना आज बनायचं असेल तर त्यांनी त्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे? व्हिडिओ टाकला, कुठे पोस्ट केला सोशल मीडियावर, इन्स्टावर, रीलवरती आणि फॉलोअर्स आले म्हणजे आपण मोठे आहोत असं नाही. ते मोफत तुम्हाला दाखवतायत म्हणून ते लोक बघतायत. करेक्ट. इथं तुमचा अभिनयच लागतो. आणि अभिनय तुम्ही एक केलं आता त्याच्यातनं मी लगेच स्टार होईल असं होत नाही. लोकांची आयुष्य गेली तरी ते शिकतायत. त्यामुळे ती शिकण्याची जी आपण म्हणतो ना ओढ सातत्यानं, ती असली पाहिजे. आणि दुसऱ्यांची कामं बघितली पाहिजे. नुसतं मी काम केलं, आता मी बस मालिकात केलं. आणि इथं काय होतं ना, बरेच जणांना वाटतं की आता मध्ये माझ्या हवाई सिनेमामध्ये एक बालकलाकार होते, त्यांना काम केलं, मोठमोठे सीन त्यांना दिले, त्यांच्या आई बापांना वाटतं की आता आमची मुलं म्हणजे हे. पण मग त्यांचं तो माज आणि हे मी तिथंच उतरवलं. कारण मला आत्ताच त्यांच्या डोक्यात हवा गेली की मग पुढे प्रॉब्लेम होणार. बरोबर. तर ते होऊ दिलं नाही पाहिजे. कारण का इथं सतत तुम्हाला शिकत राहावं लागतं. आर्टिस्ट म्हटल्यानंतर तुम्ही बाकीच्यांची कामं पहा, दिग्गज जे असतात ते कसं हे करतात ते तुम्ही शिकलं पाहिजे. आणि सर एक प्रोड्युसर्स आणि एक म्हणजे नम्रता. समोर सिनियर आर्टिस्ट आल्यानंतर तुम्ही त्यांना नमस्कार आणि रिस्पेक्ट दिलाच पाहिजे, जो हल्ली फार कमी होत चाललाय. करेक्ट. ती संस्कृतीच लोक नाहीच. एक प्रोड्युसर्स पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला प्रश्न विचारायचा. तुम्ही म्हणजे ताऊन सुलाखून एवढं इंडस्ट्रीला बघितलेलं आहे, तुम्ही स्वतः प्रोड्युसर आहात. आजकाल आपण मराठी सिनेमामध्ये बघतोय की कोणी येते आणि ते प्रोड्यूस करत आहे. म्हणजे फिल्मची स्टोरी काय काही नाही. आताच मी एका सिनेमाचं पोस्टर बघितलं, मला नाव सांगायलाही येतोय. मग तो काय रे बापरे हे. पण त्यातनं त्याचे ते पैसेही वसूल होणार नाहीत, ते कोणतं OTT पण घेणार नाही, काहीच नाही. मग कशाला अट्टाहास? त्यांना तुम्ही काय सांगाल? काय सांगणार? राईट. आणि प्रत्येकाला नाही, मी म्हणजे असं नसतं. सिनेमाचा अनुभव घ्या, त्याच्या बाकी अंगांची माहिती घ्या ना तुम्ही. अगदी बरोबर. सर आता आपण अशा टप्प्यावर आलोय की आमच्याकडे काही रॅपिड फायर क्वेश्चन्स आहेत आणि काही सबस्क्रायबर्सचे प्रश्न आहेत, ते मी फक्त तुम्हाला विचारतो. काही रॅपिड फायर क्वेश्चन्स आहेत, सो ते मी तुम्हाला आता विचारतो आणि एकदम तुम्ही रोखठोक उत्तरं दिली तुमच्या शैलीत तरी पण चाल. इंडस्ट्रीत काही लोक म्हणतात की महेश टिळेकर फक्त चर्चेत राहण्यासाठी फेसबुकवर वाद निर्माण करतात, यावर तुमचं काय मत? नाही, जे मला वाटतं ते तिथं लिहितो. आणि ते जर लिहिणं चूक असेल तर मला वाटतं की मग तो समजणाऱ्याचा मूर्खपणा आहे. आणि कित्येक लोक लिहितात, अतुल कुलकर्णी लिहितात, बोलतात ना ते पॉलिटिकली पण आणि सगळ्या याच्यामध्ये. मग तर अतुल कुलकर्णी ऍक्टर वाईट आहे का? नाही ना, अजिबात नाही. किरण माने लिहितात, अजून खूप जण लिहितात. करेक्ट. हेमंत लिहितो.
आणि ते लिहायलाही धाडस लागतं. हा, मुळात ते धाडस असायला पाहिजे की त्याचे काय हे होतील खरं ते लिहायलाही धाडस लागतं. कलाकारांचं वाभाडं काढून तुम्ही स्वतःचेच शत्रू वाढवत आहात असं तुम्हाला नाही वाटत का? नाही, कोणत्या कलाकारांचे इन वाभाड? जनरल जे अनुभव आले ते सांगतो, त्यात वाभाडेच काय. ओके. असं कधी झालंय का की राग आल्यावर तुम्ही एखादी पोस्ट लिहिली फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर आणि नंतर तुम्हाला वाटलंय की हे जरा मी जास्तच बोलून गेलो, आता हे नाही, मी लिहायच्या आधी तो विचार करूनच मी हे करतो. ते कर. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला काय जास्त आवडतं, डिरेक्शन की प्रोड्यूस करणं? दोन्ही. ओके. भारतातील आत्तापर्यंत ग्राउंडेड असलेला सुपरस्टार तुम्हाला कोण वाटतो? एक तर तो आत्ता हे झालेला तमिळनाडूचा मुख्यमंत्री झालेले विजय. ओके. मराठी फिल्म इंडस्ट्री बद्दलचा सर्वात मोठा गैरसमज काय वाटतो? मराठी सिनेमे धोधो चालतात, हा जो लोकांनी हे केलेला आहे तो खोटा गैरसमज आहे. ओके. टॅलेंट की पंक्च्युअलिटी, काय जास्त महत्वाचं? पंक्च्युअलिटी पाळून जर टॅलेंट दाखवले तर ते जास्त महत्वाचं. वा. सोशल मीडिया हे कलाकारांसाठी वरदान आहे की शाप? काही अंशी वरदान आहे, पण जास्त प्रमाणात शाप आहे. ओके. तुम्हाला काय वाटतं की मराठी कलाकार जे आहेत ते एकमेकांना का मदत करत नाहीत? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, काय आहे तर. ओके. तर हे काही रॅपिड फायर तुम्हाला क्वेश्चन्स विचारायचे होते ज्याची तुम्ही खूपच रोखठोकपणे उत्तर दिली, त्याबद्दल सर खूप खूप थँक्यू फर्स्टली. एक आता शेवटचे 2-3 प्रश्न मी तुम्हाला विचारतो. परत मला तुम्हाला फ्लॅशबॅकमध्ये न्यावं असं वाटेल. ज्यावेळी तुम्ही स्पॉट बॉयची भूमिका केली किंवा सुरुवातीचा काळ होता, त्यावेळी असा कुठला रिजेक्शनचा इन्सिडेंट तुम्हाला आठवतो की ज्यावेळी तुम्हाला रिजेक्ट केलं गेलं किंवा तसं फिलिंग आलं आणि असं वाटलं की आता मी प्रूव्ह करून दाखवणार, किंवा मग या असं एवढं मला अपमान सहन करावा लागला? सुरुवातीला झाला, कारण का मला या फील्डमध्ये हे व्हायचं तेव्हा. पण मी एक ठरवलं की एक तर इतकं सहजासहजी नव्हतं. मी शेतकरी कुटुंबातून आलेलं, फिल्म इंडस्ट्रीची माझी ओळख नव्हती किंवा कोण मार्गदर्शक नाही, गॉडफादर नाही. शेवटी आपल्याला जर इथं आपल्याला आवड आहे ना, आपल्याला हे करायचं आहे ना, मग त्याच्यासाठी ज्या खस्ता काढावं लागेल, ज्या परिस्थितीतून जावं लागेल ते जायचं. ओके. मग ते बघायचं नाही की हा त्रास मलाच का होतोय वगैरे. आणि ते मी त्यातनं गेलो आणि त्याचं मला कधीच हे नाही वाटलं. तुला सांगतो कधी गिव्हअप करावं असं नाही वाटलं? 1-2दा असं वाटलं, पण म्हटलं की गिव्हअप केलं तर काय होणार, दुसरं कोणीतरी येणारच ना. शेवटी आपल्याला ते प्रूफ करायचं आहे. आयुष्य एकदाच आपल्याला मिळालेलं आहे. मग आपल्या जे आवडीचं आहे, आपल्याला जे करायचं आहे ते प्रयत्न करून तर हे करूयात ना. प्रयत्न न करताच मी म्हटलं आता बाबा बापरे एवढं मला टेन्शन आलं, आता मला जमणार नाही, नको ते करायला, असा माझा पिंडच नाहीये. 1दा 2दा 5दा 10दा कितीदा येऊ देत ना अपयश, नको, प्रयत्न तर करू. शेवटी असं तर होईल ना, मी प्रयत्न करायला तर कमी नाही पडलो. हे जे समाधान आहे ना ते जास्त. वा. आणि आज तुम्ही डिरेक्टर, प्रोड्युसर, लेखक नसतं तर दुसरं कुठलं करिअर तुम्ही चूज केलं असतं? नाही, मी हे केलं असतं, कारण का मी ठरवूनच आलो ना मला याच्यात हे यायचं, आणि परमेश्वर कृपेने ते झालं सुद्धा. महेशजी, तुम्ही आलात आणि आम्हाला एवढा वेळ दिलात. खूप आपली रोखठोक एक पॉडकास्ट झाला, मुलाखत झाली, त्याबद्दल खूप खूप आभार. आणि जाता जाता तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना काय सांगावं असं वाटतं? सोहम सारख्या नवोदित मी असं आता म्हणणार नाही, पण नव्या दमाच्या युवकाला पाठिंबा द्या. तुम्ही सबस्क्राईब करा त्याचं चॅनेल जास्तीत जास्त. थँक्यू सर. आणि ही नवीन जी पिढी आहे ही पुढे आली पाहिजे. त्यांना कुठेतरी आपल्या सहकार्याची पण गरज आहे. आणि शेवटी काय, मराठी माणूस पुढे गेलाच पाहिजे. वा वा. थँक्यू सो मच सर. थँक्यू. आज खरंच आमचं भाग्य आहे की तुमचा पॉडकास्ट आम्हाला करता आला आणि एवढ्या कमी वेळात तुम्ही म्हणजे हो म्हणालात. आपलं ॲक्सिडेंटली भेट झाली, मे बी हे सगळं स्वामींनीच घडवून आणलं असेल. सो पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार.
आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तुम्हाला कसा वाटला आजचा पॉडकास्ट आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सरांचं इंस्टाग्राम फेसबुक हँडल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत, सो प्लीज सरांनासुद्धा फॉलो करा तुम्ही आणि त्यांनासुद्धा सांगा इंस्टाग्राम DM मध्ये की तुम्हाला ओव्हरऑल पॉडकास्ट कसा वाटला. सर थँक्यू सो मच. पुन्हा थँक्यू सो एकदा. मच. आमचा एक स्वीट टॉकचं रिच्युअल आहे पॉडकास्टचं हां. की आम्ही पॉडकास्ट एंड करताना फिस्ट बंपने पॉडकास्ट एंड करतो अच्छा. आणि श्री स्वामी समर्थ म्हणतो. हां. तर आजचा आपण पॉडकास्ट एंड करूयात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.